तुम्ही या सोहळ्याचे साक्षीदार असाल हो की संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या बोपखेल गावची शीतळ देवी ही सगळं उच्च स्थानावर असेल. ना तुम्ही मंडळाचे उत्सव प्रमुख आहात, तर आपण शक्यतो मंडळामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सदस्य अशी पदं बघतो. तर हे उत्सव प्रमुख नेमकं कोणतं पद आहे? मंडळामध्ये मी खूप लहान असल्यापासून काम करतो. खरं पाहिलं तर सुरुवातीच्या काळापासून उत्सव प्रमुख हा पदाचा कधी मंडळामध्ये विषय आला नाही. हो पण मंडळामध्ये लहान असल्यापासून मनापासून आमचा सर्व जो काही ग्रुप आहे आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करत असलेले आणि सर्वांनी माझी तळमळ पाहिली कार्यक्रमाबाबतीत मंडळाबाबतीत. तर आमच्या मंडळातील जेवढे जुने सभासद आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणजे त्याच्यामध्ये लाला तात्या असतील, श्रीकांत सर असतील, कोवे सर असतील, श्रीहरी आप्पा असतील, संतोष तात्या असतील, ह्या सगळ्यांनी एक दिवस असा निर्णय घेतला की बाबा आपण मंडळाचा उत्सव प्रमुख म्हणून दादा तुला करायचं असं त्यांनी डिसिजन घेतला. पण त्याच्यामध्ये खरं तर त्यावेळेस सर्वांच्या याला मी संमती दिली, तयार झालो नंतर. परंतु काही दिवसांनी पुढच्या वर्षी परत मला तो उत्सव प्रमुख दिला. त्यावेळेस मी नाही म्हणलो, पण ते म्हणले की बाबा तू दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये जवळपास 10 ते 12 वर्ष झालं जे काय मंदिर सजावटीचा उत्सव असतो त्याच्यामध्ये तू सक्रिय असतो, तुझ्या सौजन्याने तुझ्या परिवाराच्या वतीने तू ते करत असतो. तर आमच्या सर्वांची इच्छा आहे की बाबा उत्सव प्रमुख म्हणून जोपर्यंत आमची इच्छा आहे तोपर्यंत तरी तोच मंडळामध्ये उत्सव प्रमुख म्हणून राहावं. पण खरं सांगायचं तर उत्सव प्रमुख, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा हे बाकीची जी काही पद आहेत मंडळामध्ये तर असं काहीच नाहीये. म्हणजे खरं पाहिलं तर तुम्ही कधी आले तर तुम्हाला जाणवेल की मंडळाच्या लहान मुलापासून तर मंडळातील ज्येष्ठ जो माणूस आहे ते पण मंडळामध्ये नवरात्र उत्सवामध्ये त्याच तळमळीने काम करतात. आणि सर्व विशेषतः म्हणजे खरं असं आहे तर की मंडळातील जे काही कार्यकर्ते आहेत ते वर्षभर कोणी कोणासोबत हाय बाय येता जाता जे काही मोजके, परंतु गणपती बसले की त्याच्या 15 दिवस आधी सगळे मंडळातले कार्यकर्ते जमा होतात. आणि विशेष म्हणजे देवी बसाईच्या 1.5 महिना आधी आमचे मंडळाचे पूर्ण कार्यकारिणी, पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे गणपती बसण्याच्या आधीच झालेलं असतं. हो खरं सांगायचं तर मंडळामध्ये उत्सव प्रमुख, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे फक्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमासाठी हे करावं लागतं. परंतु मंडळातील लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत मंडळातील सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सर्व आहेत. उत्सव प्रमुख आहे आणि जो ज्या वर्षी अध्यक्ष आहे तो पुढच्या वर्षी अध्यक्ष नसला तरी त्या चेरीने काम करतो. उत्सव प्रमुख असो, हे मंडळातील सगळे लहान मुलांपासून सगळे हे मंडळातील उत्सव प्रमुखच आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष आहे. आणि सर्वांचा, गावातल्या सर्व लोकांचा, नेते मंडळींचा, सर्व सामाजिक क्षेत्रातील लोकांचा, सर्वांचा मंडळाला हातभार लागतो. आणि खरं सांगायचं तर गावातील सर्व क्षेत्रातील लोकांची म्हणजे कोणताही स्वार्थ न पाहता मंडळाला सहकार्य करायची भावना असती जी सुरुवातीपासून होती मंडळ स्थापनापासून. तर आजही मंडळाला 37 वर्ष होत आहेत, आजही लोकांची तीच भावना आहे. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मंडळातर्फे दरवर्षी कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि कोणत्या कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तींना इथे सेवा देण्याची संधी मिळाली आहे आणि यावर्षी नेमकं कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय? काही मागील वर्षापूर्वीपासून पाहिलं तर मंडळामध्ये अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील, अपर्णाताई रामतीर्थीकर, महाराष्ट्राचे कीर्तनकार वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर असतील, निवृत्ती महाराज देशमुख असतील, त्यानंतर अवधूत गांधी, असे खूप खूप उच्च कोटीचे महाराष्ट्रात गाजलेले असे खूप सारे लोक आपल्या गावातील बोपखेल या ठिकाणी आपल्या मंडळास भेट देण्यासाठी आलेले आहे. आणि विशेषतः त्यांनी ज्यावेळेस आरतीचा माहोल पाहिलेला आहे तर काही वेळेस अशी भेट झाली. एका कार्यक्रमाच्या वेळेस अवधूत गांधींची भेट झाली. तर अवधूत गांधींनी आवर्जून आरतीचं, विशेष म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं की त्यांच्या लक्षात राहील, पण त्यांनी आवर्जून आरतीचं आम्हाला महत्व सांगितलं किंवा आरतीला ज्यावेळेस त्यांना काय इशारे आले. असंच त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मंडळासाठी आरतीसाठी वेळ दिलेला आहे. नेमकं यावर्षी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले? यावर्षी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन, त्यानंतर महिलांसाठी खास होम मिनिस्टरचा कार्यक्रम, त्यानंतर कुमकुमाभिषेक, महाआरती आणि उदय साटम मुंबईचे सादर करते आहेत. त्यांचा फोक मराठी म्हणून आता जो महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगला आहे त्यांचा एक आपल्या इथे कार्यक्रम होणार आहे. शिवव्याख्याते सोपन महाराज कनरकर यांचेही व्याख्यान
आपण ठेवलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे आम्ही मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आमचे जुने सगळे मंडळातील सहकारी, आम्ही ज्यावेळेस लहान होतो, म्हणजे आम्ही 10-1 वर्षाचे असेल, हो. तेव्हापासून आम्हाला आजपर्यंत आठवतंय की एक नवरात्र झालं नाही की त्याच्यामध्ये लहान मुलांच्या डान्स स्पर्धा ठेवलेल्या आहेत. अगदी मंडळाच्या स्थापनेपासून हो गावातील किंवा जवळपासच्या भागातील हो मुलांना स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी हो आपण डान्सच्या स्पर्धा घेत होतो. परंतु आता असं न राहता आपल्या गावातील किंवा जवळपासच्या पंचक्रोशीतील सर्व मुलं डान्स शोसाठी इथे येत असतात आणि मंडळातील या 9 दिवसामध्ये 3 दिवस सेपरेट हा कार्यक्रम डान्स शो साठी घेतलेला असतो. का तर मुलांची स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी. हो आणि याच्यामध्ये गावातील सर्व मुलं किंवा पंचक्रोशीतील सर्व हे त्याच्यामध्ये भाग घेत असतात. हो आणि खरं तर सांगायला खूप आनंद होतो. हो हे फक्त बोपखेल किंवा जवळपासच्या भागातील नाही, तर पूर्ण पुणे पंचक्रोशीतील हो विविध गावातनं, पूर्ण पुणे शहरातनं हो. इथे डान्स स्पर्धेसाठी मुलं येत असतात. ग्रुप डान्स, सोलो डान्स साठी खूप आनंदाने वातावरणामध्ये ते येत असतात. नवरात्र उत्सवाच्या तयारीमध्ये आम्ही सर्व वैयक्तिक आम्ही जे काही कष्ट करत असतो, जे महिनाभर, देवी आम्हाला ती संपूर्ण वर्षभर त्या गोष्टीची ताकद देत असते. हो सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस लहान होतो तर देवीचा बारीक स्टेज टाकलेला असायचा आणि देवीच्या बाजूला, मंदिराच्या बाजूला डान्स प्रोग्रामसाठी लहान मुलांच्या एक फळ्यांचा स्टेज असायचा. पण तो जर कदाचित कधी स्टेज नसेल तर आम्ही बारीक होतो, पण आम्हाला असं फील व्हायचं की यावेळेस कार्यक्रम नाहीये काय. पण आम्ही एक डिसिजन घेतला, म्हणजे हा त्यावेळेस काही न दुखावलेला भावनिक क्षण असेल किंवा काय, आम्ही एक डिसिजन घेतला, वर्षातनं एकदा कार्यक्रम येतो, गावातलं कुणाच्याही मयत झाली किंवा आपल्या मंडळातली वैयक्तिक, मी असं सांगितलं, माझ्या घरातलं जरी कोण डेट झालं तरी नवरात्रीचा कार्यक्रम कॅन्सल करायचा नाही. ठीक आहे, ज्या 10 दिवसामध्ये काय झालं, कुणाची डेट झाली, गावचा प्रतिष्ठित व्यक्ती, गरीब नागरिक आहे, त्या दिवशीचा आपण कार्यक्रम. पण आमच्या सहित आम्ही लहान असल्यामुळं आम्ही अनुभव सांगतो, लहानांपासून तर लेडीज महिला असतील, म्हातारी लोक असतील, ते या दिवसाची वाट बघत असतात, त्याच्यामुळे हिरमोड होतो. हो म्हणून आम्ही सर्व सभासदांनी, सर्व ज्येष्ठांनी ठरवलं की मंडळाचं काही जरी गावात झालं तरी नवरात्र उत्सव हा रद्द करायचा नाही, हा कंटिन्यू असंच पुढे घेऊन जायचं. या नवरात्रोत्सवाने तुम्हाला काय दिलं? नवरात्र उत्सवाने आम्हाला समाजात कसं जगायचं, त्याच्यानंतर संघटित कसं राहायचं आणि त्यानंतरनं ज्येष्ठांशी कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, हे आम्हाला नवरात्र उत्सवातनं शिकायला मिळालं. आता मी लहानपणीपासून बघत आलोय की हा जो एका स्टेज पुरता मर्यादित असणारा उत्सव जो तुम्ही आता व्यापक पातळीवर घेऊन गेला आहात, तर त्याची प्रेरणा कुठून मिळाली? खरं सांगायचं तर ही प्रेरणा आम्हाला शीतळेदेवी आईकडनंच मिळाली. आमच्या मंडळातील जे काही आमचे ज्येष्ठ आहेत ते त्या देवीचे अनुभव सांगायचे, त्यांच्या अनुभवातून आम्ही सेवा करायला लागलो आणि त्या सेवेतनं आम्हाला खूप काही सारं मिळालं. म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या मंडळातील सर्व, माझ्यासहित लहान मुलांसहित ते थोरांपर्यंत सगळे त्या देवीसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून करत असतात. त्यामुळे हा उत्सव जो काही छोट्याशा स्टेजमध्ये होता, आज मंडळ 37 वर्ष झालेले आहेत, आजपर्यंत आम्ही इथं आलेलो आहे. तुम्ही या सोहळ्याचे साक्षीदार असाल की संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या बोपखेल गावची शीतळदेवी ही सगळं उच्च स्थानावर असेल आणि हे सगळं सगळ्यांच्या साथीमुळे, तुमच्या आमच्या सारख्यांच्या साथीमुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला असा नवरात्र सोहळा बोपखेलचा होणार. तुम्ही खरंच पुणे किंवा पुण्याजवळच्या भागात राहत असाल तर शिवाजीनगरपासून अगदी 7 ते 8 किलोमीटरवर हा नवरात्रोत्सव केला जातो. तसेच या नवसाला पावणाऱ्या देवीची आराधना केली जाते. तर तुम्ही नक्कीच याला भेट द्या.